नो आज आपण एक खिलार खोंडाची मुलाखत घेणार आहे आणि घेणार आहे त्याचं असं कारण आहे की त्यांना गाडी जी बनवली ती जरा गाडीचं जरा वेगळं रहस्य आहे की कशासाठी बनवली काय एकच खोंड आहे बघू आपण विचारू त्यांना बऱ्यापैकी. हो पहिले घेऊ ना. कसा झोपा की तुम्ही नेहमी झोपता असा झोपा. मार बिरत नाही ना. मित्रांनो छकडी त्यांना घरी केली आहे आणि त्यांचं जी मेंढपाळ व्यवसाय आहे त्यांचा आणि त्यांना ते आपलं खोंड सांभाळलं आहे. त्याचं कारण असं आहे की त्यांना नादबी आहे आणि नाद करत असताना त्यांचं जे हे सामान आहे न्यायला लागतं त्यासाठीच हा बैल व त्याचा तो छकडा त्या बैलासाठी केलेला आहे. बैलाचं संगोपन अप्रतिम एक नंबर असं केलं आहे आणि अतिशय चांगल्या जातीचा देखणं सुंदर असा आहे. त्याचा चौक बघा असं तिथं वैशिष्ट्य शिपूड गोंडा त्याला लंपी होऊन गेलेला आहे. तळखोर कुठल्या तरी चांगल्या बैलाची ही पैदास 100% असणार आहे. कारण विचारू मालकांना आपण. बरं कुठं घालायचं आहे पाठीमागे घालणार आहे का कुठं कसा पहिली बरं आहे. ती मापाव केलेली त्यांना. हो किती फूट आहे लांब बघा की त्याच्यावर अंदाज घेईल. असं चालतो ना चांगला रस्त्याने बिस्त्यानं हे सामान विमान न्यायला आपलं बरं आहे. नाही ही आऊ घरचं ही डालगे बिलगे ती सर्व सामान नेलं तरी ऐकते काय. नाही त्यांच्या मापा यसने लावले त्यामुळे होते काय. असा एक बैल असला तरी त्याचा योग्य पहिल्या काळात वापर व्हायचा आणि आता बी तसंच आहे मित्रांनो. एक बैल कुणाचा आणायचा झोपाय प्रत्येक वेळेस म्हणून ही अशी पहिल्या काळातल्या माणसांना अक्कल लढवलेली आणि आता पण ती पहिली आठवण किंवा अजूनही प्रॉब्लेम केल्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मालक आहेत तर मालकांशी जराशी चर्चा करू आपण. नमस्कार. नमस्कार. आता हा बैल आपला घरचा का कसं काय? घरच्या गाईचा. घरच्या गाईचा. कुठल्या ओळीची पैदास आहे काय?
ते फलटण मध्ये पाहुणे आहेत आमची, त्यांनी तिकडे भरलेली ते आणलेली आपण गाई विकत घेतलेली त्यांच्याकडून. बर बरं आता साधारण किती वय वासराचं? वय आता आहे की 2 वर्षात झाला की. 2 वर्षाचं. आपण थोडा थोडा छकड्याला ट्रेनिंग हो. दिलं. तर आता ही कल्पना सुचली कसं काय कारण ही जी बनवली तुम्ही? हे आपले बकऱ्याचे वाघरा म्हणा, ही बिराड म्हणा, ही वागवायसाठी. आणि परत आपल्याला टायमिंग नसतो त्यामुळे ही आपली एकाची केली. म्हणजे 2 बैलाची गरज नाही एका बैला. हा, बरं आता ही साराजम कसं काय गोळा केला? कोणी बनवलं का बनवून घेतले आपण? हे दत्तू सुतार गावातलं बरं. त्यांच्याकडून बनवून घेतलं. बर मग आता ह्याला ट्रेनिंग कसं काय दिलं तुम्ही? आता हे लहान असल्यापासून असं झोपताय का कसं काय? नाही 2-3 महिने झाले आता शिक झोपतोय, नाहीतर झोपायचं आधी नाही काय झोपलं. बरं आता दाताला कसं आहे काय? दात नाही अजून पाडला, पण पाडेल आता बगडापर्यंत. होय म्हणजे आदतच आहे. आदतच आहे. आणि बैलाचं संगोपन किंवा हे जी तयारी बियारी चांगली तुम्ही करून घेतली, बगाडाला बी उपयोग येईल हो. आणि आपल्याला नेहमीच्या कामाला पण. हो हो, आता तुम्ही आवता वगैरे ह्याला हाणलाय का? हाणलाय की. बरं आता कशाला झोपलाय? गुट्टाय बिट्टाय झोपलाय की तसं म्हणजे हलक्या कामाला हलक्या हाणलाय. कामाला. बरं आता ह्याची सिस्टीम झोपायची आपण बघितली मागाशी हो की उचलल्यानंतर बैल आत येतो. हो. आता ती पळतय किंवा कसं काय नियोजन म्हणजे त्रास दिला का शिकवता? पहिल्यांदा लई त्रास दिला. होय आत आल्यानं उड्या घालत असं हो हो हो, काय सामोरे जावं लागलं त्या ह्याला? पहिल्यांदा लई झोपाय. आता म्हणजे ते सारखं झोपल्यामुळं ते उभं राहतंय, नाही तर पहिल्यांदा त्याला सवय नव्हती त्यामुळं थकडीवर उचलली की ते डांगडिंग करायचं, म्हणजे पळून जायचं थोडं. पळून जायचं. तर आता आपल्याकडे पहिल्या काळात काय बैल होती कसं होती काय? की बर काळा बैल शिंग मोडका होता की बर किती वर्ष तुमच्या वडिलांच्या काळात? वडिलांच्या काळात. बर कुठनं आणलेला काय? घरच्याच गायचा होता. घरच्याच घ्यायचं. घरच्याच गायचा. बर मग आता तो किती वर्ष होता काय साधारण? ते झालं की आता त्याला 10-12 वर्ष झालं. हा. ते बैल उमा काकाला दिला, हा त्याला झालं 10-12 वर्ष. बर म्हणजे तो काळा बैल जी दिलेला तुम्ही ते उमेश भोसले हा यांना दिला होता. हो म्हणजे त्या बैलाचा बी इतिहास त्यांच्या आयुष्यात नवी पर्वणी घडली त्यावेळेस हो हो बारशा जन्माला आला. त्या बी मित्रांनो बैलाचा इतिहास आपण जाणून घेणार आहे आज. त्यांच्या माध्यमातून आज आपल्याला कळलं की त्यांचा बैल होता. हो. बरं आता तो बैल साधारण घरच्या गाईचा आपला होता. साधारण किती वर्ष होता आपल्या दावणीला? तरी होता भरपूर वर्ष. ते वडिलांनाच आमच्या माहिती. बरं आम्ही बारीक होतो तेव्हा. बरं आता आपण व्यवसाय काय करता? ही व्यवसाय मेंढी आहे ती. बरं म्हणजे शेळी पालन आहे थोडक्यात हो आपलं. हो. आता ह्याला वेळ कसा देता तुम्ही? ह्याला वेळ सकाळ संध्याकाळच. बरं मग आता खाया टाकून जायचं ते संध्याकाळच. संध्याकाळनं जायचं संध्याकाळनं. पाणी बिणी दुपार. पाणी आत्ता पाजायचं ते संध्याकाळच. बरं आता साधारण बकरी किती वाजता सोडता तुम्ही? 10:30-11 वाजता. 11 वाजता जायचं हो. त्याला खाया पाणी करू. काय पाणी मग परत दुपारची चक्कर विक्कर नाही. एकदाच पाणी. संध्याकाळनं 6 वाजता डायरेक्ट. बरं मग आता म्हणजे त्याचं तुम्ही नियोजन समजा आता भिजलं मॅक उपाडली कसं काय नियोजन? मी का जामच टुकून जायचं. सर्व नियोजनच करून नियोजन, जायचं की परत त्याकडे फिरकायचं? नाही बरं आता मग ही बाहेर असं रस्त्याने गेल्यावर बुजतंय का की बाबा पळून बुजतं की. जाते? नवीन रस्त्याला नवीन शक्यतो नेतच नाही. हा पण ते झोपलं की ऐकतच नाही त्यामुळे नेतच नाही रस्त्याला. रस्त्याला फक्त आपलं वाडं बिडं किरकोळ आणता हो, तुम्ही. हो. बरं ह्या वर्षीच यात्रेची तयारी कशी असणार आहे काय सांगाल? झोपायचं की त्याला खोत्यात. खोत्यात झोपायचा. हो. आता त्याला ट्रेनिंग काय तुम्ही देणार काय? ट्रेनिंग नाही काय लाकडाला बिकडाला नाही झोपायचं कारण की त्याला रोज कशील आहे त्यामुळे त्याला काय झोपायची गरज गरज नाही हो. कामाला चालू आहे. नाही. रोज म्हणलं तरी दिसाड म्हणलं तरी झोपतोच त्याला. बरं आपलं नाव एकदा सांगा आम्हाला. रोहित राजाराम ठोंबरे. त्याला मोकळा असतो. मोकळा बरं आता ह्याला लंपी होऊन गेला किती दिवस झाले? वर्ष झालं की. वर्ष लहान असताना. लहान असताना आणि लहान असल्यामुळे त्याला लंपीचं इंजेक्शन वगैरे काय दिलं नाही दिलं नाही. म्हणजे वर्षाचं झाल्यानंतर देतात त्यामुळे तो लंपी झाला होऊन गेला त्याला. हो. बरं काय लय प्रमाणात झालता का थोडं? लय प्रमाणात झालता. बरं जगल म्हणून वाटतच नव्हतं. मला त्याला खर्च साधारण किस्ता आला काय? खर्च तसा लय नाही आपण केला पण घरगुती उपाय लय केलं. बरं घरगुती म्हणजे काय आता आपल्या बी चॅनलच्या माध्यमातून घरगुती उपाय म्हणजे लिंबाचा काढा, गुळी काढा, हा परत ते वेगळं झाड आहे त्याचं नाही मला नाव सांगता यायचं. पहिल्या माणसांना जे सांगितलं हा. ते तुम्ही केलं. त्याचा काढा करून रोज पाजायचो. बरं परत गरम पाण्यानं त्याच्यात लिंबाचा पाला टाकून आंघोळ घालायचो. त्यानं पांढरं ही कातड दिसतच नव्हतं मग ते म्हणजे पार रागातच येत होतं हा, हा. म्हणजे त्या फुटकुळ्या फुटल्यानंतर बैलाला त्वचा रोग
भयानक होतो. पण आता ही गाडी छकडी कुठनं आणली, काय कसं काय काय बनवूनच घेतली आपण, नवीच गाडी घेतली. नवीन आहे, जोडीदाराची होती. बरं. त्याला काय दांड्या पिंड्या नव्हत्या, ती दांड्या आपण बसावल्या. बर आता ह्याला मोठा बैल चालू शकतो असं चालणार करून की. टाकलंय तुम्ही. बरं आता ही वळवायचं बिळवायचं झालं तर समजा ह्या दांड्या इथं कुसात मोडून आहेत किंवा नाही, काय दांड्या बरं वाटाय त्या आणि ढिलं ठोकलंय का कसं काय का पिढी दिलंय थोडस, कारण की वळता बिळता आलं आता पाहिजे. वेतन एका जागेवर जो बैल वळला तर मोडून आहे. मोडून आहे. अशा तऱ्हेने बहुधन खिलारला माहिती दिल्याबद्दल तुमचे आभार, धन्यवाद. पहिल्या काळात बहुधनमध्ये छकड्याचं बी प्रमाण लय होतं. कारण त्यावेळेस पाणी बिनी व्हायला लागायचं, दुष्काळ असेल किंवा काही वाडं बिडं. आता ही छोटा हाती टमटम 3 चाकाचं निघाल्यामुळं ह्या गाड्यांना पहिलं गावातला तेल्यांचा एक असा छकडा होता, आठवते का? असा होता, आम्हाला आठवते. हो, ही असं पळून गेलं नाही पाहिजे, जरा त्याला शिस्तीत धरून काढायचं, आलं पाहिजे म्हणून गुंजरून. हो, ती येणार की हळूहळू. आता त्याला ती सवय नाही ना अजून. खोंड आहे अजून. हा. बैल झाले येणार की. तर रस्त्याला शिंग बिंग त्याची चांगली अप्रतिम झाल्यात. हो हो. आणि छकड्याला झुपणं वेगळ्या पद्धतीचं असतं. आता मित्रांनो बघा, ते डायरेक्ट यसनीला कासरा येतो खाली, मुरकीच्या खाली येतो, म्हणजे त्याला ह्या अंगला ओढलं की त्या अंगला वळायचं कळतं. हो, माग ही लागत नाही, नेट लागत नाही, इथं कसं. हां बरोबर.